ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। मी जतीन देसाई यांच्याकडे सुद्धा जाणार आहे, मात्र हेमंत देसाईंना मला प्रश्न विचारायचा आहे। पहिला, हेमंतची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त घोषणाबाजी नाही, राष्ट्रद्रोह होतो का? राष्ट्रद्रोह म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं। जर कोणी घोषणा दिली, ज्या प्रकारे नील दानवे सर सांगत होते की काही फक्त घोषणा दिल्या तर राष्ट्रद्रोह होत नाही, मात्र एका मुलावरती जो स्वतः म्हणतोय की मी राष्ट्रद्रोही घोषणा दिल्या नाहीत, पोलिसही असं म्हणतायत, म्हणजे आयबी असं म्हणते की त्याने राष्ट्रद्रोही घोषणा दिल्याची काही पुरावे जे आहेत ते आमच्या समोर येत नाही। मग अशा मुलाने फक्त घोषणा दिल्या म्हणून त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा का? नाही, हे वर बघताय मी आता असं जे 2 दिवसाचं बघतोय मी कव्हरेज, आणि कन्हैया कुमारचं भाषणसुद्धा मी स्वतः बघितलं। माझ्या मते अत्यंत उत्कृष्ट भाषण त्यांनी केलं। केवळ त्याच्यामध्ये देशद्रोहाचा वगैरे काही मुद्दाच नव्हता त्याच्यामध्ये, पण त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहेत, अत्यंत फायरी स्पीच केलं त्यांनी। लोकांना असे एक ज्याला उत्तेजना देणं चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी काही चांगले प्रश्न देशापुढचे मांडले, आणि त्याच्यामध्ये कुठेही हे सरकार उलथवून टाकावं काय असं काहीही नव्हतं। आता याच्या पलीकडे तो कुठे बोलला असेल, त्याचं काय असेल तर आपल्याला माहिती नाही, पण हे सरळ बोगस प्रकरण दिसतंय की त्याच्यावरती हा देशद्रोहाचा खटला भरणं। प्रश्न असा आहे, देशद्रोह आता नील दानवे जसं म्हणाले की ज्याच्यामुळे संपूर्ण सरकार उलथवून टाकलं, म्हणजे सनदशीर मार्गाने नाही, गैरसनदशीर मार्गाने उलथवून टाकणं असेल, किंवा देशाच्या विरोधी काहीतरी भावना जागवणं, देशविरोधी भावना, आणि त्याचा गंभीर प्रयत्न करणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये देशद्रोहाची कलमं लावता येतात। याच्यामध्ये असं दिसत नाही। आपण जर काही शेजारी देशांची उदाहरणं घेतली तर तिथे काय म्हणजे अशी आंदोलन होत नाहीत का? म्हणजे आपल्याकडे जसं नवनिर्माण आंदोलन जयप्रकाशजींनी केलं, तेव्हा सुद्धा इंदिरा गांधी म्हणत होत्या की लष्कराला त्यांनी बंडाचं हे दिलेलं, प्रोत्साहन दिलेलं आहे, आणि त्यानंतर त्यांना अटका झाल्या। चीनमध्ये काय झालं, तियानन स्क्वेअरमध्ये चौकामध्ये भर दिवसा गोळ्या चालवण्यात आल्या त्यांच्यावरती। नंतर इतर देशामध्ये जर तुम्ही बघितलं, आता इंग्लंडमध्ये जर बघितलं तर स्कॉटलंडसाठी स्वतंत्र स्कॉटलंड असावं म्हणून आंदोलन झालं, त्यानंतर जनमत कौल झाला, तो काही मान्य झाला नाही आहे, पण तो देशद्रोह होता का? फुटून जाणं देशापुढे। आपल्याकडे अण्णादुराई होते तामिळनाडूमध्ये, त्यांची अशीच भाषा होती की आम्हाला स्वतंत्र देश पाहिजे, तर ते त्यामुळे त्यांच्या उलट ते पुढे मुख्यमंत्री झाले, नेते मोठे झाले, त्यांचा पुतळा झाला, सगळे गौरव करतात त्यांचा। तेव्हा अशा प्रकारच्या याला आता आयरिश रिपब्लिकन आर्मी ब्रिटनमध्ये त्यांनी जर काही हिंसाचार केला तर त्यांच्या विरुद्ध केसेस लावले जातात, पण देशद्रोहाची कलमं लावली जात नाहीत अकारण। तेव्हा हा इतिहास आहे की अशी आंदोलनं जी आहेत जगभर होत असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये फुटीची सुद्धा बीजे असतात, स्वायत्तपणाची बीजे असतात, आपण ज्याला विभाजनवादी प्रवृत्ती म्हणतो। आता तेलंगणाचं आंदोलन जे आहे, किंवा अगदी BT रणदिवे वगैरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सशस्त्र बंडाचं त्यांनी स्वातंत्र्यानंतर आवाहन केलं होतं, पण त्यानंतर त्यावेळीसुद्धा देशद्रोहाची कलमं लावल्याने अटका झाल्या असतील, त्यांच्यावर कारवाया झाल्या असतील। त्यामुळे यासंबंधी आपण जरा जबाबदारीने वागलं पाहिजे, सरकारने संयमाने आणि विवेकाने वागलं पाहिजे, कारण अशी ज्या काही वेगळ्या भूमिका असतात बरोबर अनेकांच्या, म्हणजे आता अफजल गुरुबद्दलच्या बाजूने घोषणा देणं हे तर चुकीचं आहे, याचं कोणीही समर्थन करत नाही, काँग्रेसने केलं नाही, कम्युनिस्टांनी केलं नाही, पण अफजल गुरुला त्या फाशीनंतर त्याला ज्या प्रकारे ट्रीटमेंट द्यायला पाहिजे त्याच्या कुटुंबियांच्या बाबत, त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते लोकांनी, किंवा फाशीच्या शिक्षेला विरोध अनेकांचा आहे, जगभर आहे। तेव्हा हे प्रश्न उपस्थित होणार, आणि हे प्रश्न उपस्थित केले तर त्याला नीट प्रकारे उत्तर दिलं पाहिजे, सरकारने संयमाने वागलं पाहिजे। मला एक प्रश्न आहे, तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे। तो प्रश्न असा आहे की पहिले 2 दिवस जेव्हा हे आंदोलन झालं तेव्हा आंदोलनामध्ये उमर खालिद हा एक तरुण जो आहे तो या आंदोलनाचं नेतृत्व करत होता, सगळ्या प्रसार माध्यमांच्या समोर जात होता, त्याची बाजू मांडत होता। मात्र त्याच्यानंतर कन्हैया कुमारला अटक झाल्यानंतर उमर खालिद अचानक आता गायबच आहे। उमर खालिद कुठे गेला कोणालाच माहिती नाही। अशी एक माहिती आहे की उमर खालिदचे फुटीरतावादी नेत्यांची काश्मीरमधल्या संबंध आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी कन्हैयाला तर अटक केली, मात्र उमर खालिदला बाबत अजूनही पोलिसांनी त्याला अटक केली नाहीये। नाही, आता हे का अटक केली नाही काय मला माहिती नाही, ह्याला अनेक धागे आहेत। फुटीरतावाद्याशी संबंध असणं वाजपेयींचे नव्हते, भाजपेचे लोक त्यांना जाऊन भेटत नाहीत। जी माणसं फुटीर होण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागतं, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करावे लागतात, कारण डायलॉगची प्रोसेस असते। मी थोडं आत्ता जे हेमंत देसाई म्हणत होतं तेच मी पुढे जाऊन सांगतो की देश चालवत असताना समाजामध्ये तुम्हाला समंजसपणे वागावं लागतं। काळ्या गोऱ्यांचा लढा ज्यावेळी अमेरिकेमध्ये उभा राहिला, काळ्यांचं काय म्हणणं होतं? काळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला देशामध्ये न्यायाने वागवलं जात नाही। आता न्यायाने वागवलं जात नाही म्हटल्यानंतर आम्ही देशातून फुटून काळ्याचा देश निर्माण करू असं म्हणण्यापर्यंत पाळी गेली नाही।
ह्याचं कारण अमेरिकेतली गोरी माणसं म्हणत होती की आपण बसूया, कायदे करूया, याच्यातून वाट काढूया. तेव्हा ज्यावेळी एखाद्या देशामध्ये, एखाद्या समाजामध्ये ज्यावेळी असंतोष निर्माण होतो, त्यावेळी असंतोष निर्माण झाल्यानंतर त्या लोकांची बोलावं लागतं की असंतोषाची कारणं काय आहेत पण ते आपल्याला. दामले सर, अशाही लोकांची बोलायला लागतं. जी माहिती मिळते, उमर खालिदनी देशभरातल्या 18 विद्यापीठांमध्ये म्हणजे सरकारच्या विरोधात आणि देशाच्या विरोधात जे आहे ती कुठेतरी भाषणं केली, तरी त्याला अटक झाली नाही. तुम्हाला असं वाटतं की काहीतरी वेगळा अजेंडा आहे याच्यामध्ये? पुन्हा पुन्हा तुम्ही बघा, तेच ते शब्द वापरू नका. देशाच्या विरोधात की सरकारच्या विरोधात? सरकारच्या विरोधात असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, तो प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. कारण सरकारचं वागणं अन्यायकारक असेल तर त्याच्याविरुद्ध न्याय मागितलाच पाहिजे. तर सरकार विरोध आणि देशविरोध, देशाच्या विरोधात वक्तव्य केलं असेल तर तो स्वतंत्र मुद्दा आहे. देशाच्या विरोधात वक्तव्य केलं असेल तर त्याला पकडा, त्याच्याबद्दलचे पुरावे गोळा करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. प्रत्यक्षात कारवाई होत नाही, नुसते ट्विटरवरून तुम्ही संदेश देत फिरता आणि नंतर मग लोकांना नाहक पकडताय, बरोबर नाही. मला असं वाटतं की एकूणच अलीकडच्या काळामध्ये काय म्हणजे कुमार सप्तर्षी जे म्हणत होते ना, ते अनेक वेळा खरं वाटतं की ह्यांचं एकूण जरा तंत्र बिघडलेलं दिसतं आहे. ह्यांना कशाची खात्री वाटत नाही आणि त्यामुळे बावचळल्यासारखे कुठूनही विरोध झाला रे झाला की एकदम त्याच्यावर झडप घालायला जातात. तर मला खरोखर असं वाटतं की ह्यांची जी एक बावचळल्यासारखी अवस्था आहे ना, ह्याच्यातून ह्यांना कोणीतरी बाहेर काढायला पाहिजे. की तुम्हाला आता पूर्ण सत्ता दिली ना देशामध्ये, कोणी नाही ना तुमच्या आड, मग ह्या मारामाऱ्या का करता? नीटपणे बाकीच्या गोष्टी करा की. तर मला असं वाटतं यांचं कुठेतरी एक बिनसलाय. जतीन देसाई, मी तुमच्याकडे येतो. जी माहिती समोर येते, एक वेगळी माहिती आहे, ती म्हणजे उमर खालिद जो तरुण आहे त्याचे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी सुद्धा संबंध असल्याची माहिती समोर येते. असं असल्यानंतरही याला काय अर्थ समजावा की उमर खालिद सारखा एक तरुण ज्याचे जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत, अफजल गुरु सुद्धा त्याच संघटनेचा होता, त्याच सोबत आपण पाहिलं तर मौलाना मसूद अझहर त्या संघटनेचा प्रमुख आहे, याला काय म्हणावं संपूर्ण? निश्चित त्याला निश्चित अटक केली पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याला अटक न करता तो 2 दिवस सतत दिसत होता. त्याऐवजी कन्हैया कुमार की ज्याचा राष्ट्रविरोधी कृत्याशी काहीही संबंध नाही, त्याचं जर आपण भाषण ऐकलं तर त्या भाषणात कुठेही त्या स्वरूपाचा उल्लेख नाही, त्याला तुम्ही हात टाकता. मग भारतीय जनता पक्षाचे आमदार OP शर्मा की जे TV वर दिसतात, व्हिडिओवर सरळ सरळ दिसतात, लोकांना मारत असताना, विद्यार्थ्यांना मारत असताना, त्यांना तुम्ही अटक करत नाही. म्हणजे कुठेतरी की कुठे एक वेल प्लॅन्ड आपण ज्याला म्हणतो की अमुकला की AISF आणि SFI JNU मध्ये पॉप्युलर संघटना आहे तर त्यांना संपवा. त्यांना संपवायचं असेल तर इतर कोणाची मदत होत असेल, उमरसारखा माणूस असेल त्याची मदत होत असेल तर त्या बाबतीत गप्प राहा, त्या बाबतीत फारसं बोलू नका, त्याला अटक करू नका. अशा स्वरूपाची भूमिका पोलिसांनी जी काय घेतली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की बस्सी हे जे काय करतायत ते बस्सी काही संबंध, बस्सीचा जर आपण इतिहास पाहिला तर बस्सीनी कधीही म्हणजे आयुक्त झाल्यापासून स्वतंत्रपणे काही निर्णय घेतलेले आपल्याला दिसत नाही. म्हणजे कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे एजंटसारखे ते वागतात आणि त्या स्वरूपानं कारवाई करतात. प्रश्न असा आहे की सेडिशनच्या संदर्भात तुम्ही याला अटक करता. एक सेडिशनच्या संदर्भात जे मुळातच आपण लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रविरोधी कृत्य आणि सरकार विरोधी कृत्य या दोघांमध्ये फरक आहे. आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने एक सर्क्युलर काढलेलं आणि ते हायकोर्टासमोर मांडलेलं की सेडिशन कशाला म्हणावं, पोलिसांनी कशा स्वरूपानं सेडिशनकडे पाहिलं पाहिजे. त्यात सरकारची टीका करण्याला देखील सेडिशन म्हटलेलं आपण लक्षात घ्या. म्हणजे शेवटी यांचा जो काही विचार आहे हा विचार काय आहे. मग शेवटी हायकोर्ट आणि एकूण लोकांच्या दबावामुळे तो सर्क्युलर मागे महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागला. परंतु एकूण त्यामागचा जो काही विचार आहे, थिंकिंग जे आहे की आमची तुम्ही टीका करता, आमची टीका करता म्हणजे तुम्ही राष्ट्रविरोधी आहात, बरोबर, आम्ही देशभक्त आहोत. आता यांची देशभक्ती जी आहे की आता नथुराम गोडसेंची जेव्हा स्तुती केली जाते, ज्यांनी राष्ट्रपितांची हत्या केली, की त्यांनी राष्ट्रपितांची हत्या कशासाठी केली तर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा प्रयत्न अशा स्वरूपानं होता की या देशातली जी काही सत्ता आहे ती या देशातल्या बहुजन समाजाकडे जावी आणि त्या बहुजन समाजाकडे सत्ता जाता कामा नये. म्हणून महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचा उदो जेव्हा केला जातो तेव्हा त्यांना कोणालाही अटक होत नाही. अटक एका बाजूला
त्यांचा साधा निषेध देखील केला जातो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण कुठल्या दिशेनं चाललो आहोत हे आपण लक्षात घ्या. कुठल्या दिशेने चाललो? संजय दाभाडे, मी तुमच्याकडे येतो. ज्या प्रकारे आजचा घटनाक्रम घडला, सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला आणि सुप्रीम कोर्टाने सरकारला असं म्हटलं की वकील आणि OP शर्मा यांच्यावरती काही कारवाई का करण्यात आली नाही. या संपूर्ण घटनाक्रमावरती तुम्ही कसं बघता? तुमची प्रतिक्रिया काय? हे अतिशय खेदजनक अशी ही घटना आपल्याला दिसते. एकीकडे कन्हैया कुमार जो या संपूर्ण ज्या देशविरोधी घोषणाच्या प्रकारामध्ये ज्याचा कुठंच आपल्याला सहभाग दिसत नाही, त्याला सरळ सरळ उचललं जातं, पोलीस त्याला अटक करतात आणि त्याच्यावर देशद्रोहासारखं अतिशय गंभीर गुन्हा दाखल करतात. आणि दुसरीकडे काय विसंगती आहे बघा, दुसरीकडे हे शर्मा नावाचे भाजपाचे आमदार आपल्याला सरळ सरळ दिसतायत. प्रसिद्धी माध्यमांमध्ये जे सगळं छापून आलेलं आहे, ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शर्मा आणि सगळे वकील दिसतायत मारहाण करताना विद्यार्थ्यांना, पत्रकारांना आणि प्राध्यापकांना JNU मधल्या. त्यांच्याबाबत मात्र हे पोलीस आणि पोलीस आयुक्त यांनी FIR दाखल करताना कसा FIR दाखल केलेला आहे, तर अज्ञात इस्मान विरुद्ध FIR दाखल केलेला आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही कन्हैया कुमारचा संबंध नाही, त्याच्यावर तुम्ही देशद्रोहाचा आरोप दाखल करता आणि अटक करता, आणि दुसरीकडे तुम्हाला सरळ सरळ सगळं त्यांचा सहभाग दिसतोय शर्मांचा आणि वकिलांचा. त्यांचं इतकं सगळं दिसत असताना अज्ञात इस्मानवर गुन्हा दाखल करता. ही विसंगती अतिशय भयंकर आहे आणि याच्या पाठीमागचं राजकारण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामधलं राजकारण असं आहे की JNU हा त्याच्या स्थापनेपासून डाव्यांचा, कम्युनिस्टांचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या ठिकाणी ही फार मोठी सल, हे फार मोठं दुःख, वेदना ह्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आणि संघ परिवाराला राहत आलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी चंचू प्रवेश मिळावा, कुठंतरी आपलं बस्तान बसवायला मिळावं, म्हणून हे सगळं या डाव्यांचा त्या सगळ्या प्रकारामध्ये सहभाग नसताना सुद्धा त्यांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत आणि JNU हा देशद्रोह्यांचा अड्डा आहे इथपर्यंत बोलण्याची मजल यांची गेलेली आहे. इथपर्यंत दुसरी बोलण्याची गोष्ट, मजल गेलेली आहे. मी हेमंत देसाईंकडे जातो या संपूर्ण प्रश्नावरती. मला एक हेमंत देसाईंना प्रश्न विचारायचा आहे. हेमंतजी, तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहात. देशभक्ती आणि राष्ट्रद्रोह हे खूप सेन्सिटिव्ह शब्द आहेत. या शब्दांमध्ये अत्यंत जास्त देशभक्ती किंवा राष्ट्रद्रोह याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे. हे शब्द राजकारणासाठी सध्या वापरले जातात का? 100%. म्हणजे आता भारतीय जनता पक्षाचं काय आहे की गेले 1.5 वर्षाचं बघितलं तर हा परफॉर्मन्स काही नेत्रदीपक अजिबात नाही. एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या प्रकारे मोदींनी हवा निर्माण केली होती ते ठीक आहे, तो एक गोष्ट सोडली तर संपूर्ण आपली इकॉनॉमी बघा, इकॉनॉमीचं काही चांगलं नाही आहे लक्षण. एकूण देशामधलं कायदा आणि सुव्यवस्था किंवा सामाजिक शांतता बघा, किंवा शिक्षणाचे मुद्दे घ्या, आरोग्याचे मुद्दे घ्या, त्याच्या आघाडीवरती कुठेही बरं चाललेलं नाही आहे. अशा वेळी जर राष्ट्रभावना, राष्ट्रवाद असा चेतवला, हे भारतीय जनता पक्षाचं खास आहे की पाकिस्तानला धडा शिकू असं म्हणायचं किंवा एक सैनिकांचे मेळावे घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण राष्ट्रभावना किंवा आपण राष्ट्रवाद जागवतो असं एक दाखवायचं. प्रत्यक्षामध्ये जे आहे राष्ट्रप्रेम यांचं कशा प्रकारचं आहे, कसं एकतर्फी आहे हे आपल्याला दिसतंय. मुद्दा असा की राष्ट्रप्रेम म्हणजे काय, मानवेंद्रनाथ रॉय जे रॉईस नेते यांचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. तो असा की दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांची युद्धासंबंधीची वेगळी स्वतंत्र भूमिका होती. त्याच्यावरती टिळकवादी जे नेते होते त्यावेळी गंगाधरपंत देशपांडे वगैरे, त्यांनी त्यांच्यावरची टीका केली आणि त्यांना देशद्रोही म्हटलं. त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा जयप्रकाश नारायण वगैरे त्यांना भेटायला आले, लोहिया वगैरे, तेव्हा ते म्हणाले तुम्ही मला कशाला भेटायला, तर मी तर देशद्रोही आहे. तेव्हा मग हे लोक म्हणाले की तुम्ही कसले देशद्रोही, तुमच्यासारखा देशभक्त नाही आहे. तेव्हा हे अत्यंत सवंगपणे या गोष्टी वापरल्या जातात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याला काहीही अर्थ नाही कुठल्याही प्रकारचा. आता या बस्सींबद्दल सांगण्यासारखं आहे, राजनाथ सिंग परवा म्हणाले की यांच्यासारखा चांगला पोलीस आयुक्त झाला नाही आहे आणि त्यांनी त्यांचं गौरवोद्गार काढले. त्यानंतर 2 दिवसांनी काय झालं ते बघा तुम्ही. तेव्हा यांच्या कशा प्रकारचं हे चालवतात हे. आता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जे दादरी प्रकरण घडलं ते उत्तर प्रदेश सरकारची जबाबदारी आहे, पण त्यामध्ये केंद्र सरकारने काय हस्तक्षेप केला, कशा प्रकारे हस्तक्षेप केला. त्यानंतर आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा या आत्ता ज्या पोटनिवडणुका झाल्या त्यावेळी ज्यांनी अत्यंत
धार्मिक भावना चिथावणारी भाषणं केली की भाषणं गेल्या वेळी केली होती मुझफ्फरनगरच्या वेळी, ते सगळे नेते आता उतरवण्यात आले होते. तेव्हा यांचा पूर्णपणे पद्धतशीरपणे हा डाव आहे की आपल्याला आर्थिक आघाडीवरती फारसं यश मिळत नाहीये. त्यामुळे आपल्याला हा धर्मवाद जागवायचा आहे. हे भारतीय जनता पक्षाने जो बाबरी मशिदीनंतरचा प्रयोग केला तो त्यांना पुन्हा राबवायचा आहे. कारण तसं केलं नाही तर धार्मिक ध्रुवीकरण होणार नाही, त्यांना विजय मिळणार नाही, पराभव त्यांचा होईल हे याची त्यांना आता भीती वाटते. बरोबर. दामले साहेब, मी तुमच्याकडे येतो. एकंदरीतच जे राज्यातलं देशातलं जे वातावरण आहे ते वातावरण चांगलंच तापलंय. मात्र तुम्ही आंतरराष्ट्रीय विषयांचे सुद्धा अभ्यासक आहात. या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला असं नाही वाटत की इंटरनॅशनल लेवलवरती कुठेतरी आपली छवी जी आहे ती एक डागाळली जाते की अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या भारतासारख्या देशामध्ये होतात? आंतरराष्ट्रीय छवी वगैरे म्हणाल तर भारताचं बद्दल काही फार लोक विचार करतात असं मला वाटत नाही. म्हणजे आपले पंतप्रधान गेले की पेपरात बातम्या येतात. ह्या पलीकडे अलीकडल्या 5-7 वर्षात भारतामध्ये घडलेल्या आर्थिक घटनांमुळे भारताची दखल घेतली जाते. अन्यथा भारतामध्ये जे काही घडतं ह्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काही फारसं नसतं. तुम्ही जर जगात कुठे फिरलात त्यांचे पेपर काढलेत तर लक्षात येईल की भारताची बातमीसुद्धा नसते. म्हणजे भारताचे पंतप्रधान ज्यावेळी जातात त्यावेळीसुद्धा न्यूयॉर्क टाइम्समध्ये काही बातम्या येत काही नसतात. तेव्हा प्रतिमा डागाळली जाते असं मला वाटत नाही. मी अंतर्गतच बघतो. म्हणजे ज्या रीतीने अभाविप किंवा भाजपने विद्यापीठात घुसायचा प्रयत्न केला, मला असं वाटतं की देशामध्ये वैचारिक पातळीवर खूप घुसळण्याची आवश्यकता आहे. एकाच प्रकारचा विचार फार पुढे जाऊ शकत नाही, त्याच्यात काही दोष असतात, हे उघड होणं आवश्यक असतं. तेव्हा समजा JNU सारख्या ठिकाणी डाव्यांचा अड्डा असेल तर डाव्यांच्याबद्दलसुद्धा डाव्यांच्या धोरणाबद्दलसुद्धा लोकांच्या मनामध्ये मतभेद असू शकतात, ते असले पाहिजेत. आणि असे मतभेद असतील ते व्यक्त झाले तर दोन्ही बाजूला तुम्हाला सुधारणाला वाव मिळतो. बरोबर. आता अभाविपला जर त्यांच्याकडे काही तर धोरणं असतील, आपण असं म्हणूया की त्यांची आर्थिक धोरणं ही उजव्या पद्धतीची आहेत, ती समाजाला बरोबर जाणारी नाहीत आणि ती धर्माच्या बाजूने जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं असेल तर विद्यापीठामध्ये जाऊन सर्वांच्या समोर हे मुद्दे मांडले पाहिजेत, लोकांच्या समोर ते आलं पाहिजे आणि मग चांगलं आर्थिक धोरण काय ह्याच्यावर विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे. बरोबर. दुर्दैवाने होतंय काय, दुर्दैवाने होतंय असं की कदाचित सत्तेच्या जवळ गेल्यामुळे असेल, परंतु देशामध्ये हे जे काही चांगले हेल्दी डिबेट्स व्हायला पाहिजेत धार्मिक प्रश्नावर, उदाहरणार्थ धर्माचा प्रश्न घ्या, धर्मावर सुद्धा टीका व्हायला पाहिजे. आता तुम्ही धर्माच्या आड लपून वाटेल ते उद्योग करतात, कसं कपून घेतलं जाईल? आता कलबुर्गी आणि हे कसं यानं मारलं काय रीतीने बघून घ्या. तर मला असं वाटतं की जसं उदाहरणार्थ अभाविपचे किंवा संघाचे किंवा हिंदुत्ववाद्यांचे इस्लामबद्दल जे आक्षेप आहेत हे सगळे आक्षेप आता हिंदू धर्मात सुद्धा लागू पडायला लागलेले आहेत. म्हणजे चर्चा व्हावी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या चर्चेसाठी जे एक चांगलं वातावरण लागतं, लोकांनी तिथे बसावं, चर्चा करावी. असं न करता दादागिरी करणं, माणसाला मारणं, ही पद्धत बरोबर नाही असं मी एक शेवटचा प्रश्न विचारतो जतीन देसाई यांना, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळ संपत आलेला आहे. जतीन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1962 साली सुद्धा सुप्रीम कोर्टाने एका जजमेंटमध्ये म्हटलं होतं की फक्त विरोध करणं किंवा घोषणा देणं म्हणजे राष्ट्रद्रोह होऊ शकत नाही. आता हा जेव्हा खटला सुप्रीम कोर्टामध्ये किंवा लोअर कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये जाईल तेव्हा हा केस टिकेल का? तर मला वाटत नाही की ही केस टिकेल अशा स्वरूपानं. आणि दुसरं कारण अत्यंत स्पष्ट, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ज्या कॉन्स्टिट्यूशन बेंचचा आपण उल्लेख केला त्यानंतर देखील ज्या काही मी सांगितलं की पंजाबमधली एक सेडिशनची केस होती त्याला सुप्रीम कोर्टाने ज्या स्वरूपानं खारिज केलं, सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ह्या सेडिशनचा केस होऊच शकत नाही अशा स्वरूपानं. म्हणजे संपूर्ण म्हणजे आज जो काय IBचा रिपोर्ट अशा स्वरूपानं जे काही म्हटलं जातं तो बाहेर आला आहे, त्यात IBवाल्यांना देखील त्यात काही सेडिशियस आपण जे काही म्हणतो अशा स्वरूपानं काय आढळलेलं नाही. आणि दुसरं मला असं वाटतं की आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की सेडिशनचा जो काही 124A जे आहे ते ब्रिटिश काळातला तो कायदा आहे आणि तो आपण आणि ब्रिटनमध्ये आज मुळातच अशा स्वरूपानं सेडिशनचा कायदाच नाही आहे. ब्रिटनने तो सेडिशनचा कायदा काढून घेतला परंतु आपण तो कायम ठेवलेला आहे. मला असं वाटतं की विनायक सेनचं जर आपण पाहिलं तर विनायक सेनवर देखील सेडिशनचा चार्ज लागलेला आणि त्या ह्याच्यात विनायक सेनवर सेडिशनचा चार्ज लावत असताना काय म्हटलेलं की त्यांच्याकडनं माओवादी साहित्य मिळालं. त्यावर सुप्रीम कोर्टाची जी काही कमेंट होती ती अत्यंत मार्मिक अशा स्वरूपानं होती. त्याने म्हटलेलं, सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं की एखाद्याच्या घरात जर गांधींचं साहित्य मिळालं तर तो काही गांधीवादी होत नाही आणि अशाच स्वरूपानं एखाद्याच्याकडे जर माओचं साहित्य मिळालं तर तो माओवादी होत नाही. मला असं वाटतं की या देशातलं जे काही घटना आहे
या देशातली जी काही परंपरा जी काय आहे ती अत्यंत डेमोक्रेटिक सेक्युलर बरोबर, देशाची घटना जी आहे ती अत्यंत सेक्युलर आणि डेमोक्रॅटिक आहे. सर आपल्याकडे वेळ कमी आहे. एकच वाक्य, फली नलिमान असतील किंवा सोली सोराबजी यांनी सांगितलं की हा जे सेडिशनचं हे जे सगळ्यात चाललेले वाद त्याला काहीही अर्थ नाहीये, बोगस कलमं लावली जातात. बरोबर, सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट या चर्चेचा हाच होता की राष्ट्रवाद आणि देशद्रोह हे दोन गोष्टी अशा आहेत, तशी ते थिन रेड लाईन याच्यामध्ये आहे आणि याच्यावरती सध्या राजकारण केलं जात आहे आणि दोन्ही बाजूने जे आहे ते याचा राजकारणाचा पुरेपूर फायदा केला जातोय. धन्यवाद सगळ्या मान्यवरांना या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ट्विटर प्लेट आमची बघूया. प्रश्न काय होता आमचा? आजच्या चर्चेचा प्रश्न होता, कन्हैयाला राष्ट्रद्रोही ठरवून भाजपनं राजकीय घोडचूक केली आहे का? पोल काय आहे तोही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आमचा पोल तुम्ही पाहू शकता. काय लोकांचं म्हणणं आहे, राष्ट्रद्रोही ठरवून कन्हैयाला घोडचूक केली आहे का? पोल आहे 57% म्हणतायत नाही, तर काही 43% लोक म्हणतात की हो ही चूक झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की राजकारण कधीपर्यंत चालणार आणि हे राजकारण फार ताणलं जात आहे का? या ठिकाणी इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.